गुरुपौर्णिमा अर्थातच गुरुला नमन करण्याचा दिवस। श्री साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केलेली आहे। साईबाबा संस्थानच्या वतीनं देखील भक्तांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। मंदिर व परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईनं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वरा म्हणत हजारोंच्या संख्येनं आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी भक्त हे अक्कलकोट नगरीत दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत। ही दृश्य आपण पाहू शकतो। खरं तर अगदी पहाटेपासून या ठिकाणी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत ही स्वामींची मूर्ती G24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आपण पाहू शकतो सुंदर अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा विविध ठिकाणावरनं हजारोंच्या संख्येने भक्तगण हे या ठिकाणी आलेले आहेत। अगदी आपण मंदिराच्या बाहेरची जर परिस्थिती पाहिली तर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावलोपावली पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। अगदी पहाटेच्या वेळेस काकडा आरती या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीनं ह्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे। याचसोबत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं देखील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दिवसभरामध्ये या विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत। कॅमेरामॅन सोनू शाहनूरसह अभिषेक अदेप्पा, G24 तास, सोलापूर।